विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या संस्थेच्या कॉमन CET संदर्भातला. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच 1 तारखेचा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो होतो, ज्या व्हिडिओमध्ये दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून या सर्व संस्थांनी मिळून वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी एक कॉमन CET घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या CETच्या संदर्भात परिपत्रक जे आहे ते सर्वच संस्थेच्या वेबसाईटला दिलेलं आहे. तर मित्रांनो, जे काही रूल्स रेग्युलेशन आहे, गाईडलाईन्स आहेत, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहात. त्याच्यानंतर आत्ता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की कुठल्या एक्झामसाठी कोणता सिलेबस असणार आहे, किती मार्कांची परीक्षा होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का, कोणकोणते टॉपिक त्याच्यामध्ये असणार आहे, परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे. तर मित्रांनो, ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सर्व परीक्षांचे जे सिलेबस आहे किंवा टॉपिक जे आहेत तेही आजच्या आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. बघा, कॉमन CET जी होणार आहे ही UPSC दिल्ली या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याच पद्धतीने UPSC महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं ट्रेनिंग मिळणार आहे. त्याचप्रमाणे MPSCच्या वेगवेगळ्या जागांसाठी हे पत्रक निघालं होतं आणि त्याचं प्रशिक्षण जे आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे. मग याच्यामध्ये राज्यसेवा असेल, त्यानंतर ग्रुप C, ग्रुप B असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या पोस्ट आहे त्या पोस्टसाठीचं जे काही ट्रेनिंग आहे त्याचं तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे. त्याच पद्धतीने IBPS बँक, रेल्वे भरती, LIC भरती, नाबार्ड या सर्वांचे तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे. त्याच पद्धतीने पोलीस भरती आणि मिलिटरी भरती यांचं देखील तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे. तर मित्रांनो, ह्या प्रशिक्षणाला जॉईंट होण्यासाठीच एक कॉमन CET जी आहे ही कॉमन CET या सर्वच संस्थांनी मिळून घेण्याचं ठरवलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ही CET द्यायची आहे. आता या CET साठी कुठला सिलेबस आहे ते आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जे काही CETचा सिलेबस आहे तो आपण सविस्तर बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या 5ही संस्थेच्या कॉमन CET साठी जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आपण 1 बाय 1 बघूयात आणि पुढे जाऊयात. आता बघा, पहिली परीक्षा आहे केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC नागरी सेवा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण. हे होणार आहे दिल्ली या ठिकाणी. याच्यामध्ये बघा, सिलेबसमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मूवमेंट, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्रफी अँड इंडिया, त्यानंतर आहे इंडिया पॉलिटी अँड गव्हर्नन्स, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, त्यानंतर आहे जनरल इश्यू ऑन एन्व्हायरमेंट आणि जनरल सायन्स. तर बघा, हा जो दिल्ली या ठिकाणी पेपर होणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत 100 आणि मार्क्स देखील असणार आहे 100. त्याच्यानंतर एक्झामचं मीडियम जे आहे ते असणार आहे मराठी आणि इंग्लिश. त्याच्यानंतर MCQ टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाणार आहे. आता बघूयात की ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू नाही. परीक्षेसाठी आहे 2 तासाचा कालावधी, म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला आपण येऊयात. दुसरी परीक्षा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण. तर याच्यामध्ये देखील 7 टॉपिक या ठिकाणी विचारले आहेत आणि सिमिलर टॉपिक जे आहे UPSCसाठी तर तेच टॉपिक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. याच्यामध्ये देखील प्रश्न आहेत 100, त्याचे मार्क्स देखील असणार आहे 100. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे आणि इंग्लिश आणि मराठी या दोन्हीही मीडियममध्ये तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला परीक्षेचा कालावधी जो आहे तो 2 तास दिलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा MES परीक्षा. तर यासाठी तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत काही, ते टॉपिकसुद्धा बघा, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल तेच टॉपिक आहेत. त्याच्यानंतर टोटल प्रश्न तुम्हाला 100 आहेत. मीडियम मराठी आणि इंग्लिश MCQ टाईपचे आहेत आणि 100 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत.
त्याच्यानंतर ही परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे कॉमन CET. याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही आणि 2 तासाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग न्यायिक सेवा CJJD and JMFC. तर याच्यासाठी तुम्हाला वेगळे टॉपिक आहे. तर बघा, द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द सिव्हिल प्रोसिजर कोड, द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, the Indian Evidence Act, the Transfer of Property Act, the Specific Relief Act, the Law of Control, the Sale of Goods Act and Partnership Act, the Limitation Act and the Indian Penal Code. तर याच्यामध्ये देखील तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे 100 मार्कांसाठी. इंग्लिश आणि मराठी या दोनही लँग्वेजमध्ये प्रश्न विचारले जातील. हे सुद्धा MCQ टाईपचे क्वेश्चन आहेत आणि इथे सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही. परीक्षेचा कालावधी सुद्धा 2 तासाचा आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर 5 नंबरची परीक्षा आहे कर्मचारी निवड आयोग, म्हणजे ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन असं म्हणतो. तर याच्यामध्ये बघा 4 टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रेहेन्शन. याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि मार्क्स आहेत 100. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा की 1 तासाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला 1 तासामध्येच सोडवायचे आहेत. आणि ही परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने CET घेतली जाणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग इथे सुद्धा आपल्याला नाही आहे. त्याच्यानंतर आपण येऊया बँक, IBPS, LIC, रेल्वे भरती, त्याच्यानंतर SBI, RBI आणि तत्सम ज्या पदाकरता एक्झाम आहे त्यांच्यासाठी. तर इथे बघा 3 टॉपिक तुम्हाला विचारले आहेत. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी. याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न आहेत 100 मार्कांसाठी आणि मराठी आणि इंग्लिश या दोनही लँग्वेजमध्ये हे असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचेच क्वेश्चन आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथे नाही आहे. परीक्षेचा कालावधी आहे 1 तास. ओके. त्याच्यानंतर आपण येऊया 7 नंबरच्या परीक्षेकडे. पोलीस भरती किंवा मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण. तर याच्यामध्ये देखील तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत 100 गुणांसाठी आणि परीक्षेचं माध्यम हे फक्त मराठी आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण, तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आता या परीक्षेसाठी तुम्हाला कालावधी आहे 1.5 तास आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन आहेत आणि CETच होणार आहे. CET थ्रू तुमचं निवड असणार आहे. ओके. त्याच्यानंतर 8 नंबरची परीक्षा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अराजपत्रित गट ब आणि गट क. तर याच्यासाठी तुम्हाला 8 टॉपिक आहेत जे आपण UPSC आणि MPSCच्या काही एक्झामसाठी बघितलं तेच तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सिलेबसमध्ये विचारलेलं आहे. इथे देखील 100 प्रश्न आहेत 100 मार्कांसाठी. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकणार आहात. इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. मात्र तुम्हाला 1 तासामध्येच ही परीक्षा द्यायची आहे किंवा ते सोडवायचे आहेत प्रश्न. मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने तुम्हाला जे काही कॉमन CET आहे त्या कॉमन CETसाठी सिलेबस दिलेला आहे आणि त्याचं प्रोसिजरसुद्धा सांगितलं आहे की किती मार्कांचे पेपर आहे, कुठे आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का ना. तर ही सर्व माहिती जी आहे ती या 5ही संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.